मनसेचा तरुण कार्यकर्ता जय मालोकारचा मृत्यू झाला की हत्या याचं गूढ अद्यापही कायम आहे। पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मालोकारला जखमा असल्याचं समोर आल्यानंतर आता पोलिसांनी साऱ्या घटनाक्रमाचं सीसीटीव्ही फुटेज देखील दिलंय। मात्र त्या दुपारच्या 2 तासांमध्ये नेमकं काय घडलं याचं उत्तर अद्यापही मिळू शकलं नाही। पाहूया त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। अकोल्यातील मनसे कार्यकर्ता जय मालोकारचा नैसर्गिक मृत्यू झाला की खून, हा गुंता अजून वाढत चाललाय। राज ठाकरेंनी अजित पवारांवर केलेल्या टीकेला मिटकरींनी सुपारी बहाद्दर म्हणत उत्तर दिलं होतं। या उत्तरानंतर अकोल्यामध्ये मनसैनिकांनी मिटकरींची गाडी फोडली। त्यावेळी उपस्थित असणारा मालोकार काही वेळानं हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याचं सांगितलं गेलं। मात्र समोर आलेल्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मालोकारच्या बरगड्या तुटल्या होत्या, मान, पाठ आणि मेंदूला देखील सूज असल्याचं समोर आलं। त्यामुळे मालोकारला कुणी मारहाण केली, शेवटच्या काही तासात त्याच्यासोबत काय घडलं याच्या शोधासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जारी केलाय। मात्र या दरम्यानच्या काही वेळचं सीसीटीव्ही फुटेज नसल्यानं मधल्या काळामध्ये मालोकारसोबत काय घडलं हा अजूनही शोधाचा विषय आहे। तारीख 30 जुलै 2024, वेळ दुपारी 2:40 मालोकार यांच्यासह अनेक समर्थकांनी अमोल मिटकरींच्या गाडीवर हल्ला केला। त्यावेळी मालोकारनं मात्र गाडीवर एकही दगड उचलला नाही किंवा त्यानंतरच्या वादावादीमध्ये सहभाग देखील घेतला नाही। मालोकार बाजूला उभं राहून घटनास्थळावर उपस्थित होता। वेळ दुपारी 2:56 गाडी तोडफोडीनंतर मालोकारसह मनसे पदाधिकारी कर्णबाळा दुनबुळेसह इतर समर्थक मूर्तिजापूर मार्गावरच्या राजहंस धाब्यावर पोहोचले। दुनबळेंसह इतर मनसे पदाधिकारी इथं काही काळ फोनवर बोलतात। यानंतर वेळ दुपारी 3:08 धाब्यावरून सर्वजण थोड्या अंतरावरच्या बनारसी धाब्यासमोरच्या पेट्रोल पंपावर परत भेटतात। दाव्यानुसार इथूनच मालोकारसोबत मनसेचा शहराध्यक्ष ललित यावलकर हा भेटून मनसेचे पदाधिकारी कर्णबाळांसह इतर जण मुंबईला रवाना होतात। यानंतरच्या 2 तासात काय घडलं त्याचा तपास सध्या पोलीस करतायत। कारण त्यानंतर दाव्यानुसार 4:15च्या दरम्यान मालोकारची प्रकृती बिघडते, त्याला बागडे नावाच्या डॉक्टरकडे नेलं जातं। त्यानंतर 5:04 मालोकारला थेट केअर रुग्णालयात आणतानाचं सीसीटीव्ही फुटेज दिसतं। मनसे पदाधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार मालोकारचा मृत्यू अचानक प्रकृती बिघडल्यामुळे झाला। तसं असेल तर पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये जखमा कशा आल्या याचं उत्तर कुणाकडेच नाही। या दुर्घटनेवेळी राष्ट्रवादीच्या मिटकरींनी मालोकारसोबत घातपात झाल्याचा दावा करत मनसेकडे बोट दाखवलं होतं। हे पूर्ण चेन आपण इस्टॅब्लिश केलेले आहे आणि ज्या ज्या डॉक्टरांकडे गेलेले आहेत तिथले आपण त्यांचे स्टाफ आणि डॉक्टरांचे स्वतःचे स्टेटमेंट प्राप्त केलेले आहेत आणि सीसीटीव्ही सुद्धा प्राप्त केलेले आहेत। त्यांना जेव्हा हृदयविकाराचा झटका आल्याचं प्रथमदर्शनी कळालं त्यानंतर त्यांना कंटिन्युअस 2 ते 2.5 तास CPR देण्यात आला होता। तर ते कॉज ऑफ डेथ अजून क्लिअर होण्यासाठी आम्ही फॉरेन्सिक टीमसाठी पत्रव्यवहार करत आहोत। जय आमचा खरोखर काय पदाधिकाऱ्यांचा आमचा भाऊ होता आणि त्याच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता पण आहे आणि आखरीपर्यंत राहणार। शंका कुशंका राहिलेच नाही पाहिजे, जगापुढे सत्य आलं पाहिजे। शेवटी पोलीस लोक आहे, पोलीस लोकसुद्धा याचा तपास करणार आणि मनसेसुद्धा त्यासाठी मागणी करणार याच्यातलं नेमकं काय घडलेलं आहे आणि जे घडलं आहे ते जगासमोर आलं पाहिजे। दरम्यान ज्यावेळी राज ठाकरे मालोकार कुटुंबियांच्या भेटीसाठी पोहोचले त्याचवेळी मालोकारच्या आईनं पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये हार्ट अटॅकचं कोणतंही कारण दिलेलं नसल्याचं सांगत न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती। महत्वाचे भार असतात त्याच्यावरती प्रॉब्लेम त्याला घरून गेला तर चांगला गेला। 3 वाजता घरून जेवण करून गेला आणि नंतर 4 आम्ही जेव्हा हॉस्पिटलला गेलो तेव्हा तू गेला तर माझी आई आहे का म्हणून सगळं विनंती आहे न्याय मिळावा। आई कसं आहे तुम्हाला सांगतो, डॉक्टर रिपोर्ट प्रमाणे जर समजा जरा अटॅक आला असेल
रिपोर्ट मध्येच दिलेलं आहे. बरोबर कोण कोण होतं मी आणताना ठीक आहे, मी चेक करतो. आता 45 दिवसाचा काहीतरी रिपोर्ट आज आला असेल, टीव्हीच्या बातम्यांमधून आम्हाला कळतंय. परंतु माझ्याकडे जो सुरुवातीचा रिपोर्ट आहे, माझ्याकडे हे 9 पाणी रिपोर्ट आहे आणि त्याच्यामध्ये क्लिअर कट दाखवलं होतं की तो त्याला हार्ट अटॅकच झालेला होता. परंतु आता मला खरंच काही माहिती नाही आहे. मी याची 100% माहिती घेतो आणि पक्षाची भूमिका 100% सांगणार. टी व्ही चॅनलवरती जी बातमी चालू आहे तिच्यामध्ये जे सांगितलं आहे की काहीतरी मार लागला किंवा असं काहीतरी वगैरे चालू, मी आता ऐकलं, ते पाहिलं. पण जर तसं असेल तर चौकशी झाली पाहिजे. दरम्यान मालोकार कुटुंब आधीपासून चौकशीची मागणी करत असताना अकोला पोलिसांनी आता पोस्टमार्टम रिपोर्टनंतर फेर चौकशीचं आश्वासन दिलंय. मालोकारसोबत नेमकं काय घडलं याचा छडा लावणं पोलिसांपुढचं मोठं आव्हान बनलंय. गणेश सोनोने, TV9 मराठी, अकोला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.